वेदपुरुष फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ही गोव्यामधली एक संस्था आहे जी वेदांच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करते आणि या संस्थेचा आमचा मुख्य उद्देश आहे की आपल्या भारतीय संस्कृतीचा जो मूळ आधार आहे, आपलं इंडियन हेरिटेज आणि आपलं जे कल्चर आहे ते आपल्या सगळ्या भारतीयांपर्यंत पोचायला पाहिजे व त्यासाठी आम्ही वैदिक मंत्रांचं पठण सायंटिफिकली कसं करावं, त्याच्यामागचं सायन्स काय आहे ते साधकांसाठी तर आम्ही वेगवेगळे शिबिरं आयोजित करतोच, पण त्याचबरोबर वेदविद्या शिक्षा कार्यक्रम हा एक विशेष कार्यक्रम गोव्यातल्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आहे, ज्यामध्ये 7 दिवसांच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, एकाग्रतेसाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, व्यक्तिमत्वामध्ये परिवर्तन होण्यासाठी हा विशेष कार्यक्रम राबवला जातो व आतापर्यंत 4,500 गोवन विद्यार्थ्यांनी हा 7 दिवसांचा कार्यक्रम शिबिर जे आहे ते पूर्ण केलं आहे. वेदविद्या शिक्षा कार्यक्रम आणि वेदपुरुष फाउंडेशनच्या मार्फत वेदांचा प्रचार आणि प्रसार व्हावा व सगळ्यांना मानसिक, शारीरिक चांगलं आरोग्य मिळावं हा आमचा या वेदपुरुष फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या मागचा मुख्य उद्देश आहे. नमस्कार, हरिओम. माझं नाव अतुल अच्युत नाईक. वेदपुरुष फाउंडेशन या संस्थेचं आज रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानिमित्ताने आज आम्ही ते सगळे एकत्र आलेलो आहोत. वेदपुरुष फाउंडेशन यांची एकंदरीत जी कल्पना जी आहे ती मुलांना आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीबद्दल त्यांना जास्तीत जास्त माहिती करून देणं आणि त्यांच्यामध्ये ती बिंबवणं असाही आमचा एक हेतू आहे, एक शुद्ध हेतू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सर्वसाधारणपणे कोरोनाचा जो काळ आला त्या काळामध्ये एक खेळणं हे सगळ्या मुलांच्या हातामध्ये गेलं आणि तो म्हणजे मोबाईल. आणि ह्या मोबाईल सुरुवातीला जो होता ते प्रत्यक्ष शिकवायला मिळत नव्हतं म्हणून त्या मोबाईलचा वापर केला गेला आणि ऑनलाईन क्लासेस वगैरे हा प्रकार झाले. परंतु कोरोना कधी संपला, कोरोना संपला तरी मोबाईल मात्र मुलांच्या हातातून काही सुटले नाही आणि त्याचा अतिशय गैरवापर आज मुलांकडून होतो आहे. मुलं हातात मोबाईल घेऊन बघत असतात, कंटिन्यूअस बघत असतात. आईवडिलांना वाटतं ते अभ्यास करत आहेत म्हणून, परंतु त्या अभ्यासाव्यतिरिक्त खूप काय बघत असतात. नुसतं बघण्यावरून त्याचा त्यांच्या मनावरती जो काही परिणाम होतो ती गोष्ट वेगळीच, परंतु हातात मोबाईल घेतल्यामुळे त्याचं रेडिएशन त्यांच्या हातातून मेंदूपर्यंत जातं आणि अक्षरशः मेंदू त्यांचा बधीर होतो, एवढा बधीर होतो की आईवडिलांप्रती त्यांचे असलेले भावसुद्धा आज बदललेले आहेत. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. मुलांना परत एकदा ह्या मोबाईलपासून दूर केलं पाहिजे आणि ह्यासाठी आपलं वेदसूक्त जे आहे, वेदपठण जे आहे ह्याच्यावरती आम्ही भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून मुलं वेदपठण करायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये त्यांची रुची निर्माण होईल. त्यांच्या वेव्ज जे आहेत ते जे मेंदूकडे जातात ते अतिशय पवित्र असे वेव्ज त्यांच्या मेंदूपर्यंत जातील आणि हळूहळू त्यांना मोबाईल त्यांच्या हातातून सुटला जाईल असा एक आमचा हेतू आहे, शुद्ध हेतू आहे आणि आमचे प्रयत्न आहेत. असं आम्हाला वाटतं की हे जर वेदपठण मुलांनी जर केलं तर फक्त मोबाईलच दूर जाईल असं नव्हे, तर अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा अतिशय हुशारीने मुलं अभ्यास करतील. केलेला अभ्यास चांगला केले लक्षात राहील. परीक्षेच्या वेळेला शांत डोकं ठेवून त्यांना जो काय अभ्यास करता आठवला जाईल हे चांगल्या रीतीने पेपर त्यांचे लिहिले जातील आणि एक अतिशय उत्कृष्ट असे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होऊन आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करतील अशी आशा. मी भारत बेटकेकर, वेद फाउंडेशन गोवा या ट्रस्टचा मी एक सदस्य आहे. या वेद फाउंडेशनतर्फे आतापर्यंत गोव्यात अनेक ठिकाणी अथर्वशीर्ष पारायण, गायत्री मंत्र, वेदासुक्तमचे शिबिर झालेले आहेत आणि या शिबिरामधून मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत आणि ह्याच फाउंडेशनचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आम्ही आता 28 जूनला गोव्यात शिबिर घेणार आहोत. आतापर्यंत 16 हायस्कूलचे मुलं, जवळजवळ 4,000 मुलं या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत आणि याचा मुख्य उद्देश की आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा प्रचार व्हावा आणि मुलांना अथर्वशीर्ष पारायण याचं ज्ञान व्हावं, माहिती मिळावी म्हणून फाउंडेशनतर्फे एक प्रयत्न होत आहे. धन्यवाद.